नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आजचा विषय आहे आपला जप आणि नामस्मरण यातला फरक. तर जप आणि नामस्मरण ह्यातला काय फरक आहे? तर नामस्मरण हे आपण कुठेही, कधीही, कसेही म्हणजे झोपता उठता, आसन न घेता, चालता बोलता, आपण एखाद्याशी बोलत बसलोय किंवा टी व्ही बघत बसलोय, आपलं नाही लक्ष लागत, तर मनातल्या मनात राम 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 श्री स्वामी समर्थ हे आपलं चालूच असतं. असं म्हणजे हे लगेच होत नाही, ह्याला खूप कालावधी जावा लागतो. त्यासाठी आपण बसून जाणून बुजून ते नामस्मरण करण्याची सवय लागली पाहिजे. कारण मैत्रिणींनो, की नामस्मरण आहे ना, हे जगातली देवाने बनवलेल्या सगळ्यात सुंदर गोष्टींपैकी एक गोष्ट आहे जप आणि नामस्मरण. त्या भगवंताला, त्या परमेश्वराला, ज्याने आपल्याला इतकं सुंदर आयुष्य दिलंय, इतके छान आई वडील, नवरा, मुलं बाळ सगळं. बघा ना, आपण रस्त्याने जी अशी बेवारस कुत्री असतात किंवा प्राणी असतात, असे तडफडत असतात एवढ्या थंडीमध्ये, एवढ्या ह्याच्यामध्ये, पावसामध्ये, उन्हामध्ये, कसं त्यांचं आयुष्य आहे. व आपल्याला देवाने, भगवंताने किती छान आयुष्य दिलं आहे. मग त्याच्या आठवणीसाठी, त्याच्या एक कृतज्ञता म्हणून आपण त्याचं नामस्मरण करणं, ह्यात काय वाईट आहे? ह्याच्यासारखी सुंदर गोष्ट नाही. आणि त्याच्यामध्ये इतकं नामस्मरण हा विषय इतका खोल आहे की जन्मोजन्मी आपण ह्याचा अभ्यास केला ना, तरीसुद्धा त्याचा तीळ मात्रही आपल्याला सुगावा लागू शकत नाही त्याच्या महत्त्वाचा आणि त्याच्या माहितीचा. इतकं इतकं गूढ ज्ञान त्याच्यामध्ये लपलेलं आहे. आपण काय बोलणार त्याच्याविषयी? नामस्मरण आपण केलं तर सतत सतत नामस्मरण आपण कुठेही करू शकतो. आपण जप आसन न घेता, माळ न घेता सहज आपण करू शकतो. म्हणजे जसे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, पांडुरंग हरी, वासुदेव हरी, विठ्ठल विठ्ठल, श्री स्वामी समर्थ असं आपण करू शकतो. पण जपाला एक स्पेसिफिक गुरूंची आवश्यकता असते आपल्याला, आणि एक स्पेसिफिक आसन लागतं, माळ लागते, विशिष्ट वेळी करावा लागतो आणि एक विशिष्ट संख्येमध्ये तो करावा लागतो. तर तो खूप दिवस जाऊन मग तो सिद्ध होतो आणि मग त्याची अनुभूती आपल्याला यायला लागतात. पण आपल्या सांसारिक माणसाला नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. नामस्मरण करत राहा, भगवंताची कृपा मिळवत राहा.